एक 16 वर्षांचा मुलगा हातामध्ये छोटीशी तलवार आणि सोबत हातावर मोजण्या इतके सवंगडी घेऊन डोंगराच्या माथ्यावर जातो. शिवलिंगासमोर उभा राहतो. आपल्या हाताचं बोट कापून स्वतःच्या रक्ताने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करत एक अशी गर्जना करतो ज्याने सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या हादरून जातात. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. हा बुलंद आवाज असतो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. ज्या काळामध्ये स्वतःच्याच राज्यामध्ये लोक गुलाम म्हणून जगत होते, त्या काळात महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा हा अशक्य वाटणारा संकल्प सोडला. आज 1 जानेवारी आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने या इंग्रजी नवीन वर्षात काही ना काही संकल्प केले असतीलच, पण आपला संकल्प कदाचित महिन्याभरात विरून जाईल सुद्धा. पण महाराजांचा तो एक संकल्प पुढच्या 3.5 वर्षांचा इतिहास लिहून गेला. आज रायरेश्वराच्या त्याच ऐतिहासिक संकल्पाची गोष्ट सांगणार आहे. 1645चा काळ. तेव्हाचा महाराष्ट्र हा आजच्यासारखा नव्हता. उत्तरेला मुघल, दक्षिणेला आदिलशाही आणि निजामशाही या सुलतानांनी महाराष्ट्र वाटून घेतला होता. मुघलांकडून रयतेवर अत्याचार होत होते. आया बहिणींची अब्रू लुटली जात होती. शिवाजी महाराज हे तेव्हा केवळ 16 वर्षांचे होते. रामायण, महाभारत आणि इतिहासातील आदर्श राजे यांनी स्वातंत्र्याची शिकवण त्यांना जिजाबाईंकडून मिळत होती. शहाजीराजांच्या लढाऊ परंपरेचा परिणाम आणि आसपासच्या मावळ्यांचं दुःख बघून महाराजांच्या मनामध्ये एक प्रश्न पडला. आपलं स्वतःचं राज्य का असू नये, जिथे प्रजेला न्याय मिळेल आणि प्रत्येकजण स्वाभिमानाने जगू शकेल. पण त्यावेळेस महाराजांकडे शहाजीराजांची पुणे आणि सुपे ही जहागिरी होती. खरं तर ते आरामात एखाद्या जहागीरदारासारखं ऐशारामात जीवन जगू शकले असते, पण त्यांच्या मनामध्ये एक आग होती. आपण आज सिस्टम खराब आहे असं म्हणत सोशल मीडियावरती पोस्ट टाकतो, पण शिवाजी महाराजांनी सिस्टम बदलायचा निर्णय घेतला, तोही 16व्या वयात. पण हे राज्य उभं कसं करायचं, त्याचं नियोजन कुठे झालं, तर ती जागा होती रायरेश्वर. काही जण असं म्हणतात की ही शपथ रोहिडा किल्ल्यावर घेतली गेली, पण अनेक इतिहास तज्ज्ञांचा दावा आहे की ते पवित्र ठिकाण हे रायरेश्वरच आहे. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यामध्ये समुद्र सपाटीपासून 4500 फूट उंचावर रायरेश्वर पठार आहे. या पठारावर एक साधं दगडी शिवमंदिर आहे. फार भव्य नाही आहे, पण आजही लोक त्याच्याकडे स्वराज्याची जन्मभूमी म्हणून बघतात. मंदिराच्या बाजूला हिरव्या गवतांचं पठार, पावसाळ्यामध्ये फुलांचा गालिचा आणि दूरवर केंजळगडाचा नजारा. ही जागा इतकी दुर्गम होती की शत्रूच्या नजरेत येणं अशक्य होतं. म्हणून महाराजांनी या जागेची निवड अतिशय विचारपूर्वक केली होती. 27 एप्रिल 1645 महाराज रायरेश्वर पठारावर पोहोचले. असं म्हटलं जातं की महाराजांनी मंदिरातल्या त्या महादेवाच्या पिंडीसमोर आपल्या रक्ताने शपथ घेतली. ही शपथ केवळ स्वतःसाठी नव्हती, तर ती रयतेच्या स्वराज्यासाठी होती. आज आपण नवीन वर्षात जिम लावणं किंवा डाएट करणं असे संकल्प करतो, पण महाराजांचा संकल्प हा अशक्यप्राय वाटेल असाच होता, कारण तेव्हाची परिस्थिती तशी बिकटच होती. पण तरी महाराजांनी तिथे केलेला संकल्प सत्यात उतरवला, ज्याचे आज आपण सगळेच फळे उपभोगतोय. कारण महाराजांकडे स्पष्ट विजन होतं आणि सोबतीला होते 12 मावळातील शूर सरदार. कान्होजी जेदे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर ही ती मंडळी होती ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आणि महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्य स्थापनेसाठी काम केलं. सिंहाची छाती असणाऱ्या या मावळ्यांना साथीला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वयंभू रायरेश्वराच्या साथीने स्वराज्याची शपथ घेतली. इथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे महाराजांनी केवळ स्वराज्य नाही तर हिंदवी स्वराज्य हा शब्द वापरला. हिंदवी म्हणजे एखाद्या धर्माचा नाही तर संपूर्ण हिंदुस्थानाचा, आणि स्वराज्य म्हणजे आपल्या लोकांचं स्वतःचं राज्य, जिथे राजावरही नियम लागू होतात आणि प्रजा फक्त कर भरणारी गुलाम नसते. थोडक्यात काय तर 17व्या शतकामध्ये महाराजांना लोकशाही प्रधान स्वराज्य निर्माण करायचं होतं. आता संकल्प तर झाला, पण प्रश्न असा येतो की तो पूर्ण कसा करायचा. तर सगळ्या बाबतीमध्ये महाराजांचं रिसोर्स मॅनेजमेंट एकदम तगडं होतं. महाराजांनी सरंजामदारांकडे न जाता थेट शेतकऱ्यांच्या मुलांशी, कष्टकऱ्यांशी मैत्री केल्या, त्यांना सन्मान दिला, रयतेला आपलंसं केलं. दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांना आपल्या राज्याची खडानखडा माहिती होती. त्यांना माहिती होतं की मैदानामध्ये आपण सुलतानाशी लढू शकत नाही. म्हणून जर तुम्ही वाचलं असेल तर महाराजांच्या बऱ्याच लढाया या सह्याद्रीमध्ये आणि गनिमी काव्याने लढल्या गेल्यात. तिसरं म्हणजे महाराजांनी महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं महत्त्व ओळखलं होतं. ज्यांच्याकडे किल्ला त्याचं राज्य अशी त्यावेळेस समजूत होती. म्हणून महाराजांनी असंख्य किल्ले जिंकून स्वराज्याची बांधणी केली. त्या काळी विजापूरच्या आदिलशाहीकडे जवळपास 2 लाखांपेक्षा जास्त सैन्य होतं आणि महाराजांकडे होते फक्त मुठभर मावळे. पण महाराजांचा संकल्प आणि स्वतःवर आणि मावळ्यांवर एवढा विश्वास होता की त्यांनी तंजावरपर्यंत आपलं स्वराज्य वाढवलं. आज कदाचित ही गोष्ट ऐकताना एकदम सोपी वाटत असली तरी त्या काळातली परिस्थिती जर लक्षात घेतली तर हे धाडस किती मोठं होतं हे समजून येतं. कारण रायरेश्वराच्या पठारावरून सुरू झालेली ती ठिणगी पुढे जाऊन वनवा बनली, ज्याने बऱ्याच मावळ्यांना प्रेरणा दिली. त्यामुळे एक संकल्प काय काय क्रांती घडवू शकतो हे सांगणारं महाराजांसारखं अजून कोणतं उदाहरण असू शकतं का, मला तरी नाही वाटत. या नवीन वर्षात आपणही स्वतःच्या स्वप्नांसाठी असाच एखादा ठाम संकल्प करू शकतो का?
तुम्ही कोणते संकल्प केलेत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.